अर्थनियोजन या आधीच्या तासिकेमध्ये आपण जे सेवा आणि वस्तू यांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे दर कसे आहेत त्याचा विचार केला होता। वेगवेगळ्या वस्तू किंवा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्यांचे दर हे वेगवेगळे असणार आहेत। नंतर HSN आणि SAC या संदर्भातली माहिती मिळवली होती, याचे अर्थ पाहिले होते आणि त्याच्यावर आधारित त्याच्या आधी GST आणि HGST CGST झाले, त्याच्यावर आधारित सराव संच 4.1 आपण सोडवला होता। आता जी एखाद्या व्यवसायामध्ये आहे किंवा व्यवसायामध्ये जी एखादी साखळी असते तर त्या व्यवसायामधील साखळीतील GST ची आकारणी कशी होती ते आपण पाहणार आहे। व्यवसाय साखळी म्हणूया आपण, आणि त्याच्यामध्ये GST आकारणी कशी आकारली जाते त्याच्याविषयी माहिती मिळवूया आपण। तर व्यवसाय साखळीमध्ये महत्त्वाचे जे घटक असतात त्याच्यामध्ये पहिला उत्पादक, नंतर घाऊक व्यापारी होलसेलर आपण म्हणतो त्याला, घाऊक व्यापारी किंवा वितरक म्हणतो आपण त्याला, तिसरा घटक या व्यवसाय साखळीतील किरकोळ व्यापारी, आणि शेवटी ग्राहक। या प्रत्येक वेळेस GST ची आकारणी कशी होती त्याचा आपण एखाद्या उदाहरणादाखल विचार करूया। आता या ठिकाणी कधी कधी 4 घटकांऐवजी 3 घटकांमध्येच ही व्यवसाय साखळी होते। मग शेवटचा जो ग्राहक असतो, एखाद्या वस्तूची किंमत उत्पादकाची किती आहे, त्यानंतर त्याने घाऊक व्यापारी आहे त्याने किती केलेली आहे, आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्याला GST भरावा लागतो हे आपल्याला माहिती आहे। आता अगदी साधं उदाहरण घेऊया की उत्पादक आहे आणि त्याची घड्याळाची किंमत समजा 200 रुपये आहे आणि GST ची आकारणी किंवा GST चा दर जो आहे तो 24% आहे। आता हेच 200 रुपयाचं जे घड्याळ आहे तर ते जो घाऊक व्यापारी आहे त्यांनी काय केलेलं आहे तर 300 रुपयाला विकलेला आहे। उत्पादकाने जो घाऊक व्यापारी आहे त्याला समजा 300 रुपयाला विकलेला आहे। GST चा दर अर्थातच तो असणार आहे। आणि त्यानंतर किरकोळ व्यापारी आहे त्याच्याकडे त्याच घड्याळाची किंमत 400 रुपये आहे, इथे GST चा दर 24%। तेच घड्याळ इथं 400 रुपयाला दिलेला आहे आणि इथं सुद्धा GST चा दर 24%, आणि ते घड्याळ समजा ग्राहकाला 500 रुपयाला मिळालेला आहे, GST चा दर 24%। मग शासनाकडे एकदम याचा GST किती जाणार आहे तर बघा की समजा 200 रुपये 24%ने म्हणजे त्यातलं HGST 12% असणार आहे आणि CGST 12% असणार आहे, म्हणजेच 100ला 24 तर 24%ने किंवा इथं 12% घेऊया आपण, जरा 24% थोडं जास्त होतंय, 12% घेऊया। 12% दर घेऊया आपण। मग यातला CGST 6% असणार आहे आणि HGST 6% असणार आहे। मग आता GST 200 रुपयाचं किती होणार आहे, 100ला 12 तर 200ला इथं सोडवलं तर
₹24. GST किती होणार आहे? ₹24. आता इथं असंच तुम्ही घाऊक व्यापाऱ्याने GST भरताना किती भरला पाहिजे? आता GST 24 आहे म्हणजे त्यातला SGST 12 असणार आहे, CGST 12 असणार आहे. म्हणजे इथं आपण एकदम जरा विचार करूया. GST किती भरला? ₹24. आता इथं जो घाऊक व्यापारी आहे त्याने ₹300चं ते घड्याळ घेताना GST किती भरला असेल, भरावा लागणार आहे त्याला? तर बघा 100ला 12, 300ला तर किती होणार आहे? ₹36. मग यातला देय कर, आता बघा या ₹300 ₹200चा कर आधीच भरलेला आहे. मग फक्त किती भरावा लागणार आहे? ₹100वरचा. आणि ₹100वरचा जरी तुम्ही इथं तोंडी विचार केला तरी ₹12 कर द्यावा लागणार आहे. म्हणजे हा जो घाऊक व्यापारी आहे त्याला देय कर किती असणार आहे? तर 36 वजा 24 म्हणजेच किती असला पाहिजे? ₹12. आता घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याने तेच घड्याळ घेतले, त्याला किती रुपयाला मिळाले? तर 400. आणि GSTचा दर किती आहे? 12. मग इथं GST किती असणार आहे? तर 100ला 12 तर 400ला किती? हे जर आपण सोडवलं तर 12 चोक 48 रुपये. पण त्यातल्या 400 मधल्या 300चा कर जो आहे 36 तो आधी भरला गेलाय. त्यातला हा 24 पहिल्या उत्पादकाने भरलेला आणि हा 12 भरलेला, असं 36 रुपये आधीचे भरलेले आहेत. म्हणून इथं देय कर किती असणार आहे? तर 48 वजा 36 म्हणजे किती येतोय? बघा 2 परत 12 असणार आहे. ठीक आहे. मग देय कर किती असणार आहे? फक्त 12 पुढच्या 100वर. आता इथं सुद्धा तसंच जर तुम्ही सोडवलं तर GST किती येणार आहे? 100ला 12 तर 500ला म्हणजेच किती येणार आहे? तर 60 रुपये. 60 मधला हा 48 आधीच भरलेला आहे, आधीचा कर टोटल 48 म्हणजे हा 24, हा 12 आणि हा 12. मग देय कर किती असणार आहे? देय कर 60 वजा आधीचा 48 म्हणजे किती असणार आहे? 12. आता बघा एकूण इथं जर सर्व करांची आपण बेरीज केली तर किती होती? बघा 24, हे 12 आणि 12 24 आणि परत हे 12 म्हणजे एकूण कर किती झाला? 4 आणि 4 8 आणि 2 10, हातचाला 1 60. ठीक आहे. आणि हा 60 रुपये कर. आता इथे जर तुम्ही विचार केला तर इथं जो हे जे घड्याळ आहे ते कितीला पडणार आहे ग्राहकाला? तर 500 रुपये मूळ किंमत जी त्या किरकोळ व्यापाऱ्याने ठरवलेली, आणि त्याच्यावर बसणारा GST किती आहे? 60. म्हणजे तो व्यापारी देताना देय कर ॲक्च्युली 12च आहे, पण त्या ग्राहकाला ते घड्याळाची किंमत देताना 500 अधिक 60 म्हणजे 560 रुपये द्यावे लागणार आहेत. बघा त्या ग्राहकाला किती एकूण रक्कम द्यावी लागणार आहे? तर 560 रुपये. मग हा जो वरचा 60 रुपये कर आहे या सर्व करांची बेरीज आहे. मात्र तो सगळा जो 60 रुपये कर आहे 24 12 12 आणि हा 12, तर एकूण असा हा जो 60 रुपये कर आहे तो मात्र कोण देत असतो? ग्राहक. आणि मग आधीच्या टप्प्यामध्ये जो हा कर गेलेला आहे 24 रुपये, हा 12 रुपये आणि हा 12 रुपये, तर तो परत त्या उत्पादकाला, त्या घाऊक व्यापाऱ्याला किंवा किरकोळ व्यापाऱ्याला तो कर परत मिळत असतो. आणि सगळा कर कोण भरत असतं? तर ग्राहकाला तो भरावा लागतो. आणि म्हणून या अशा प्रकारचा जो कर आहे त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो किंवा अप्रत्यक्ष कर. म्हणजे निव्वळ हा जो 60 रुपये कर आहे तो ग्राहक भरतो, आधीच्या उत्पादकाने भरलेला आहे, पण तो कर त्यांना काय मिळतो? तर परत खरेदीवर जो भरलेला कर आहे तो त्यांना परत मिळालेला आहे. कारण शासनाकडे 200 रुपयावरचा कर किंवा 300 रुपये करताना त्यातल्या अजून 100 रुपयाचा, तर शासनाला हा 500 रुपयाचा कर शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राहकाला जेवढ्याला घड्याळ मिळालेला आहे तेवढ्यावरचा कर मिळाला पाहिजे. आणि तो किती मिळाला पाहिजे? 60. प्रत्येक टप्प्यावर यांनी भरलेले आहेत, पण ते शेवटच्या व्यवहारानंतर ते पैसे त्या उत्पादकाला किंवा घाऊक व्यापारी आहे किंवा किरकोळ व्यापारी आहे त्यांना परत मिळालेले असतात. आणि म्हणून या GSTला इनडायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो. आता यानंतर बघा व्यवसाय साखळीतील आपण अशा प्रकारे GSTचे एक साध्या उदाहरणाच्या साहाय्याने
उदाहरण समजावून घेतलेलं आहे. अशी कुठलंही उदाहरण तुम्हाला घेऊन याची आपल्याला चर्चा करता येईल. आता या व्यवसाय साखळीमध्ये जे काही व्यवहार होतात, समजा दोन व्यापारी आहेत की त्यांचा GSTIN नंबर आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला जो व्यवहार आहे म्हणजे व्यापारी आणि व्यापारी, त्याला आपण म्हणतो B2B, बिझनेस टू बिझनेस. आणि समजा एखाद्या साखळीमध्ये व्यापारी आणि शेवटचा जो ग्राहक आहे त्यांच्यापर्यंत झालेला जो व्यवहार आहे त्याला म्हणतो आपण B2C, बिझनेस टू कस्टमर. तर या पद्धतीचे व्यवहार होतात. कधी कधी दोन व्यापाऱ्यांमध्ये व्यवहार होतो किंवा अगदी आत्ता पाहिलं तसं उत्पादकापासून ग्राहकापर्यंत व्यवहार होतो एखादा. आता GST आकारणी करताना आपल्याला काही संकल्पना पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणूया किंवा इनपुट टॅक्स म्हणतो आपण. तर इनपुट टॅक्स म्हणजे काय, तर एखाद्या व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळेस भरलेला टॅक्स. म्हणजे अगदी मागचंच उदाहरण आपण पाहिलं बघा, 200 रुपयावर 24 रुपये टॅक्स होता. तर हा 24 रुपये काय झाला त्याचा, तर इनपुट टॅक्स झाला, म्हणजे खरेदीच्या वेळेस भरलेला टॅक्स. पण त्यांनी ते घड्याळ 300 रुपयाला विकताना किती टॅक्स झाला होता, 36. मग 36 हा काय झाला, त्यांनी ती वस्तू विकताना मिळवलेला टॅक्स म्हणजे हा आउटपुट टॅक्स झाला. हा काय झाला, 36 रुपये आउटपुट टॅक्स आणि 36 वजा 24 म्हणजेच 12 हा काय झाला, देय कर झाला. नंतरच्या ज्याने घेतलं त्याला किती ॲक्च्युली दिला पाहिजे, देय कर. म्हणजे एखादा व्यापारी आहे तर त्यांनी भरलेला कर 24 आहे आणि त्यांनी त्याच वस्तू विक्री करून मिळवलेला कर किती आहे, 36. मग त्याला ॲक्च्युली किती दिला पाहिजे, कारण आधी 24 भरलेलाच आहे खरेदीच्या वेळेस आणि विक्री करून किती मिळाला त्याला, 36. म्हणजे वरचा फक्त जादा 24 भरलेला आहे 36 मधला. मग 36 वजा 24 तर उरलेला देय कर किती असणार आहे, फक्त 12. आणि म्हणून इनपुट टॅक्स म्हणजे काय, तर खरेदीच्या वेळेस जो टॅक्स आकारला जातो किंवा दिला जातो त्या व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळेस त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स. आणि याला इनपुट टॅक्स क्रेडिट असंही म्हणतात, कारण आत्ताच आपण पाहिलं की 24 रुपये सुरुवातीचा टॅक्स आणि नंतरचा 36 आहे. तर हे इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे, म्हणजे हे आधी दिलेलाच आहे. मग 36 न भरता 36 मधनं 24 वजा करायचे आणि देय कर किती झाला, 12. आणि म्हणून याला इनपुट टॅक्स क्रेडिट असंही म्हणतो आपण. म्हणजे या व्यवहारात इनपुट टॅक्स क्रेडिट 24 असेल. आता आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स तर काय, आउटपुट टॅक्स म्हणजे तर विक्रीच्या वेळेस गोळा केलेला कर. विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. आणि मग देय कर किंवा देय GST कसा असणार आहे, तर या दोन्ही मधला फरक. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणा किंवा इनपुट टॅक्स म्हटलं तरी चालतं, फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यालाच आपण ITC असं म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे खरेदीच्या वेळेस भरलेला टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणूया आपण. आणि मग ॲक्च्युली एखाद्या व्यवहारामध्ये टॅक्स भरताना पहिला भरला असेल तर तो टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट असतो आणि नंतर जो आकारला गेला किंवा गोळा केलेला आहे त्याच्यातून तो वजा करायचा आणि तो उरलेला फरक असतो तो काय असतो, देय कर किंवा देय GST. बघा आता आपण काय पाहिलं, तर व्यवहाराची साखळी पाहिली आणि मग एखादी 200ची वस्तू 300, 300ची 400, 400ची 500ला, तर तो 500वर जो कर आकारला होता आपण 60, तर तो शासनाकडे गेला पाहिजे आणि तो शेवटचा जो ग्राहक असतो तो भरतो आणि आधीचे भरलेले टॅक्स ते काय होतात, तर परत मिळतात. परत B2B आणि B2C हे व्यवहारातली आपण साखळी पाहिली. दोन GSTN धारक असतील, दोन व्यापारामध्ये बिझनेस झाला तर त्याला आपण B2B म्हणतो आणि व्यापारी टू ग्राहकापर्यंत जो व्यापार झालेला असतो किंवा जो व्यवहार झालेला असतो त्याला आपण म्हणतो B2C. त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे एखादी वस्तू व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळेस भरलेला टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे त्या खरेदी केलेल्या वस्तू विकताना गोळा केलेला कर, टॅक्स त्याला म्हणतो आपण. आणि मग देय कर काय असणार आहे, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट.
आणि याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने अजून काही संकल्पनांचं तुमचं स्पष्टीकरण होणार आहे. तर याच्यावर आधारित आपण सराव संच 4.2 सोडवणार आहोत. सराव संच 4.2. पहिलं उदाहरण. उदाहरणांचे अर्थ आधी समजावून घेऊया आपण व्यवस्थित. बघा, पहिलं उदाहरण आहे ते काय म्हटलंय, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला. आता खरेदीच्या वेळेस दिलेला GST म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि त्यांनी किती दिलेला आहे टॅक्स, तर 1,05,000 रुपये. नंतर व विक्रीवर म्हणजे ते जे खरेदी केलेल्या वस्तू आहेत, खरेदी केलेला जो माल आहे तो त्यांनी विक्री करताना परत ज्या ग्राहकाला ते विकणार आहेत त्यांना परत टॅक्स गोळा करणार आहेत, त्यांच्याकडून पावतीवर तो टॅक्स आकारला जातो. तेवढी रक्कम तो ग्राहक देतो त्या व्यापाराला. मग तो गोळा केलेला टॅक्स किती आहे, तर बघा त्याला म्हणूया आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स किती आहे, तर 1,22,500 रुपये. आणि प्रश्न काय विचारलाय, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST. आणि म्हणून देय GST किती असणार आहे बघा, आत्ताच आपण सूत्र पाहिलेलं आहे, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC म्हणतो आपण. मग 1,22,500 वजा 1,05,000 आणि या दोन्हींची जर वजाबाकी तुम्ही केली तर किती येणार आहे, 22,000 रुपये. आणि म्हणून ते जे चेतना स्टोअर्स आहे त्यांना किती टॅक्स द्यावा लागेल, देय GST किती असणार आहे, 22,000 रुपये. अगदी साधी साधी उदाहरणं असतात, फक्त अर्थ व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण काय आहे बघूया. नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहे. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला. म्हणजे आता इथं काय म्हणता येईल आपल्याला, कसला कर म्हणता येईल याला, इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC म्हणतो आपण. तर ते किती आहे मग, तर 12,500. आणि आता विक्रीवर एकूण म्हणजे गोळा केलेला कर किती आहे, आउटपुट टॅक्स म्हणूया आपण. आउटपुट टॅक्स किती आहे, तर 14,750 रुपये. इथं शॉर्टकटमध्ये ITC असं म्हटलं तरी चालेल, बरं पडेल जरा. आता काय विचारले मग, तर त्यांनी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हे पहिलं किती येणार, त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, तर 12,500 आधीच भरलाय ना, म्हणजे हा कर भरताना त्यांना त्यात ते क्रेडिट मिळणार 12,500चं. आणि मग म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल, तर 12,500. आणि देय कर, देय GST म्हणूया आपण. बरोबर काय येणार आहे, 14,750 वजा 12,500.
500 इथं एक वाक्य तुम्ही घाला, जे विचारले त्याला मार्क असतात त्या त्या प्रश्नाला. मग किती रुपये म्हटले ना, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, तर त्याच्या आधी इथं वाक्य लिहूया आपण. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 12,500 रुपये. आणि देय कर हा देय GST आपण लिहिलाय 14,750 वजा 12,500. आणि यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती येते? 2,250. वजाबाकी तुम्हाला आता करता येते, बाजूला करून बघा. 2,250 रुपये. तिसरं उदाहरण. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. तर बघा आपल्याला परत काय केलंय, तर तोच पुढचा व्यवहार अजून झालाय. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर आणि राज्याचा कर काढा. GST आणि SGST काढायचे. आता बघा या व्यवहारामध्ये कोण कोण आहे? आमिर एंटरप्राइजेस, यांच्या संदर्भात बघूया आपण आता. तर त्यांचा खरेदी करताना म्हणजेच काय म्हणूया आपण? इनपुट टॅक्स क्रेडिट ICT किती आहे? 3,800 रुपये. परत त्याचं विक्री केली अकबरी ब्रदर्सला आणि त्यांनी विक्री करताना आउटपुट टॅक्स किती आकारलेला आहे? 4,100. म्हणजे इथं काय येणार आहे? आउटपुट टॅक्स बरोबर किती येणार आहे? 4,100 रुपये. आणि म्हणून आमिर एंटरप्राइजेस आहेत, त्यांना देय कर किती असणार आहे? देय GST म्हणून किंवा देय कर 4,100 वजा 3,800. वजाबाकी केली तर तोंडी 3,800 ते 4,100 किती होणार आहे? 8 आणि 3 11 म्हणजे 300 रुपये. आणि म्हणून त्यातला CGST किती असणार आहे? 300 भागिले 2 म्हणजे 150 रुपये. आणि SGST पण किती असणार आहे? 150 रुपये. म्हणजेच आमिर एंटरप्राइजेस आहेत, त्यांना एकूण देय कर 300 रुपये असणार आहे. त्यातला CGST 150 रुपये आणि SGST 150 रुपये. आता त्याच्यानंतर जो दुसरा व्यवहार झालाय, तर आमिर एंटरप्राइजेसनं कोणाला विकले? तर अकबरी ब्रदर्सला. आणि अकबरी ब्रदर्सनं परत कुणाला? मयंक फूड. मग हे जे अकबरी ब्रदर्स आहेत, तर यांच्या विक्रीच्या वेळेचा जो कर आहे तो त्यांचा खरेदीचा कर आहे. म्हणजे खरेदीच्या वेळेचा भरलेला कर. म्हणजे यांचा ICT किती असणार आहे? 4,100 रुपये. आणि त्यांनी मग 4,100 रुपयाच्या ज्या वस्तू आहेत त्या बाटल्या कितीला विकल्या? 4,500. म्हणजे आउटपुट टॅक्स यांचा किती असणार आहे? आउटपुट टॅक्स 4,500 रुपये. आणि म्हणून देय कर म्हणूया आपण किंवा देय GST म्हणा. कर म्हणजे GSTच काढतोय आपण. 4,500 वजा 4,100 म्हणजे किती असणार आहे? 400 रुपये. आणि मग त्यातला GST हा GST असेल तर CGST किती असणार आहे? 200 रुपये. आणि SGST पण किती असणार आहे?
200 रुपये. बघा, यांचा आउटपुट टॅक्स असणार आहे तो त्यांचा काय असणार आहे, ICT असणार आहे. कारण यांनी कोणाला विक्री केलेली, अकबरी ब्रदर्सला, आणि त्यांच्याकडून हा गोळा केलेला कर आहे. तर त्यांनी हा खरेदीच्या वेळेस भरलेला 4100 हा कर आहे. चौथं उदाहरण बघूया आता. चौथ्या उदाहरणामध्ये काय दिले बघा. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देय कर आणि संघराज्याचा, जसा आपला SGST असतो तसा संघराज्याचा देय कर आहे तो काढा. आता बघा, एकूण ज्या टाक्या आहेत ते किती रुपयाला खरेदी केल्या. आपल्याला इथं कर दिलेला नाही. एरवी आपल्याला करासह किंमत देतात किंवा एवढा रुपये कर भरला GST असं देतात. आता इथं खरेदीची किंमत दिली आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय काढला पाहिजे, कर काढला पाहिजे. आता मलिक पहिली जे कंपनी आहे ती कोणती, मलिक गॅस एजन्सी. तर त्यांचा खरेदीचा वेळचा म्हणजे ICT काढला पाहिजे आपल्याला, आहे की नाही. तर मलिक गॅस एजन्सी म्हणूया आपण. एकच व्यवहार झालाय, एक म्हणजे मलिक गॅस एजन्सीकडून कोणाला दिलेले आहे ते ग्राहकांपर्यंत. त्यामुळे आपण GST आणि IGST असं काढण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, तर खरेदीच्या वेळेचा जो टॅक्स आहे तो काढला पाहिजे, म्हणजेच ICT म्हणूया आपण, इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा किती टक्के आहे, 5%. म्हणजे आणि किती खरेदीची किंमत आहे, 24,500. म्हणजे 100 5, तर 24,500 किती हे काढलं पाहिजे आपल्याला. अगदी हे जर लक्षात येत नसेल तर साधी मांडणी करायची. बघा, 100 असताना 5, मग 24,500 असताना समजा X, आणि हे प्रमाणात असतं, तिरकस गुणाकार केल्यानंतर ही स्टेप येते. तर सोडून तर किती येते बघा, 0ला 0 गेले, 0ला 0 गेले, 5 × 400 45. गुणाकार केला तर 5 5 25, 7 2, 5 20 आणि 2 22, 2 5 2 10 2 12. म्हणजे किती ITC किती आहे, 1225. म्हणजे खरेदीच्या वेळेस दिलेला कर, त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, 1225 रुपये. आता आउटपुट टॅक्स किती असणार आहे, तर ती वस्तू कितीला विकलेली आहे, 26,500 आणि दर कसा आहे 5%. मग 100 5, तर 26,500 किती हा टॅक्स काढतोय आपण. गुणाकार करूया, 5 5 25, 2 5 30 आणि 2 32, 7 3, 5 2 10 3 13. म्हणजे किती, 1,325 रुपये हा विक्री करून गोळा केलेला कर आहे. आणि म्हणून देय कर, देय GST म्हणूया वाटलं तर आधी, देय GST. मग काय येणार आहे सूत्र आपलं, आउटपुट टॅक्स, मराठीत म्हटलं सूत्र तरी चालतंय, वजा ITC. मग आउटपुट टॅक्स किती आहे, 1,325 वजा किती येणार आहे, 1,225. वजा बाकी केली तर किती येणार आहे, 100. मग यातला CGST किती असणार आहे, त्याच्या निम्मा, 100/2 म्हणजेच किती येणार आहे, 50 रुपये. आणि तेवढाच काय असणार आहे, संघराज्याच्या संदर्भात SGST न म्हणता UTGST, तो पण किती असणार आहे, तेवढाच 50 रुपये.
पाचवं उदाहरण बघूया आता. बघा पाचव्या उदाहरणामध्ये काय म्हटलं आपल्याला, मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहाराचे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. बघा आपल्याला आधी 18% खरेदीवरचा GST काढला पाहिजे. त्यानंतर विक्रीवरचा GST काढला पाहिजे आणि त्यातलं मग काय असणार आहे, दोन्हीतला फरक म्हणजे देय कर हा GST असणार आहे आणि त्याच्या काय केलं पाहिजे आपल्याला निम्मा. आता तुम्हाला आधीच्या उदाहरणावरून कळलं असेल. मग आता आपण 18% काय काढूया, पहिल्यांदा ITC काढूया. ITC 18% किती होणार आहे बघा, 100ला 18 तर 6,000ला किती, गुणाकार करूया. 0 6 8 48 4 6 10 म्हणजे 1080 रुपये. हा कशाचा आहे, खरेदीच्या वेळेस दिलेला एकूण टॅक्स, त्यालाच आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. नंतर आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स कितीवर, कारण ही जी वस्तू 6,000ची घेतली ती कितीला विकलेली आहे तर 10,000ला. मग 10,000वर 18%ने किती होईल ते काढलं पाहिजे आपल्याला. बघा 0ला 0 0ला 0 गुणाकार केला तर 1,800 रुपये. मग आता देय GST म्हणूया. देय GST. आता बघा या व्यवहारामध्ये हा जो विक्रीच्या वेळेस आपण व्यवहारामध्ये पाहतो की विक्रीच्या वेळेस किती द्यावा लागणार आहे आपल्याला टॅक्स, खरेदीच्या वेळेस गोळा केलेला 1800. मग तो आधी भरलेला असेल तर देय कर किती आपल्याला, तर देय कर न विचारता काय विचारलेले तर तयार केलेल्या कर केंद्राची आणि राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल. तर एक पहिल्या सुरुवातीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं बघा, 200 रुपयाचं घड्याळ 300 रुपयाला, 300चं 400ला आणि 400चं 500ला. मग आणि शेवटी इथं 60 एवढा कर बसत होता. मग इथं देय कर विचार म्हणजे एकूण केंद्राला न्यायला किती कर गेला पाहिजे तर 60. मग तो कुणी यांनी 24 दिला, यांनी 12 दिला, 12 दिला किंवा 12 दिला असं आपण पाहतोय. पण ॲक्च्युली कर किती गेला पाहिजे टोटल 60 आणि मग तो त्यातला 30 केंद्राला आणि 30 याला. सेम तसंच इथं विचारले आपल्याला. मग 1800 रुपये कर गेला पाहिजे कारण शेवटचा व्यवहार किती झालाय 10,000चा. मग त्या 1800 मधला CGST ने GST किती असणार आहे तर केंद्राला दाखवावी लागणारी रक्कम किती असणार आहे तर CGST 1800. इथं आपल्याला देय कर असं विचारलं आहे तर केंद्राला किती कर जाणार आहे. म्हणजे आता व्यवहारामध्ये इथं जर विचारलं असतं की इथं देय कर किती आहे तर आधी 1080 भरलाय आणि मग नंतर किती 1800 वजा 1080 येणारी वजाबाकी एवढा देय कर आहे. पण आता केंद्राला एकूण किती कर जाणार आहे म्हटलं तर हा जो 1800 कर म्हणजे पहिला 1080 दिलाय, परत त्याच्यात काही घालून हा 1800 झाला असला तरी त्यातनं 1080 वजा करायचे समजा. बघा 0 10 आठ गेले 2 7 0 म्हणजे इथं 1080 भरलाय तर नंतर किती द्यावा लागला असता आपल्याला 720. पण टोटल केंद्राला कर किती जाणार आहे तर 1800. ह्या शेवटचा जो अंक असतो तो टोटल त्या केंद्राकडे गेलेला कर असतो आणि म्हणून इथं CGST किती येणार आहे 1800चे 2 900 रुपये आणि SGST पण किती येणार आहे 900 रुपये. करत बसायची गरज नाही. काय विचारले त्यानुसार आपण प्रश्नांचं थोडं बदलायचं आहे. आता आधीच्या पण व्यवहारामध्ये बघा जर CGST विचारला असेल, देय कराचा विचारला होता आधीच्या उदाहरणामध्ये. यात फरक काय बघा, चौथं जे उदाहरण आहे तिसरं समजा तर केंद्राचा देय कर विचारला होता. केंद्राचा
देय कर असं विचारलं होतं. देणारा म्हणजे खरेदीच्या वेळेस दिलेला कर आणि विक्रीच्या वेळेस गोळा केलेला यातला फरक हा देय कर. मग त्यातला केंद्राचा आणि राज्याचा निम्मा निम्मा करायचा. पण आपल्याला देय कर न विचारता केंद्राकडे किती कर गेला पाहिजे हे विचारलंय. म्हणून दुसऱ्या व्यवहारामध्ये जो कर 1800 आहे तो दोन्हींचा निम्मा निम्मा असणार आहे. म्हणजे अगदी पहिलंच उदाहरण आपण घेतलंय त्याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं असतं की एकूण कर किती द्यायचा आहे तर घड्याळाचं उदाहरण घेतलं त्यात 60 रुपये. पण समजा देय कर म्हटलं तर 24, 12, 12 असं प्रत्येक वेळेस आपण ते सोडवलं असेल. प्रश्न कसा विचारलाय त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायची आहे. आता प्रश्न 6वा बघा काय म्हटलंय तर खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक B2C यासाठीचे कर बीजक टॅक्स इनव्हॉइस तयार करा. मग जे टॅक्स इनव्हॉइस आपल्याला पान नंबर ह्याच्यावर दिलेला आहे बघा. पहिल्यांदाच आपण सुरुवातीला घेतलेला आहे पान नंबर 82 वर वगैरे. तर त्या पद्धतीनं आपल्याला हा टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे पहिलं ते दिलेलं आहे ते लिहायचे. नाव, पत्ता, तारीख तुमच्या पसंतीनुसार लिहायचे. नंतर पुरवठादार कोण आहे तो लिहायचा आहे, त्याचा पत्ता लिहायचा आहे, राज्य कुठलं आहे, तारीख किती आहे ते. आणि मग राखाणा जो आहे तो तुमचा कसा असणार आहे सिरियल नंबर, नंतर SSN कोड, नंतर समजा नेम ऑफ प्रॉडक्ट्स बघा त्या कर बीजकात दिलेला आहे आपल्याला. नंतर पुढं रेट म्हटलंय, नंतर क्वांटिटी, नंतर टॅक्सेबल अमाऊंट, आणि त्याच्यामध्येच CGST त्यात 2 प्रकार दिलेत. परत रेट त्याचा किती आहे ते आणि टॅक्स किती आहे तो थोडक्यात लिहूया जरा. परत SGSTचे 2 भाग दिलेत. असंच रेट किती आहे तो आणि टॅक्स किती आहे तो. आणि मग तुम्हाला टोटल, आता टोटल मात्र काय असणार आहे तर मूळ किंमत प्लस टॅक्स. तर अगदी साधं उदाहरण एक दिलेलं आहे तेच बघा इथं थोडक्यात लिहिता येईल आपल्याला. याचे 2 प्रकार परत इथं बघा रेट आणि टॅक्स असं म्हणूया. काय दिलंय पहिलं बघा की ज्याचा आपल्याला नंबर दिलेला आहे कुठला SGN कोड दिलेला आहे किती आहे 8507 सिरियल नंबर 1 म्हणूया फक्त इथं. किती दिलेला आहे 8507. नेम ऑफ दी प्रोडक्ट काय मोबाईल बॅटरी तुम्ही इथं लिहू शकता. मोबाईल बॅटरी इंग्रजीत लिहा मराठीत मोबाईल बॅटरी. नंतर दर, दर कसा आहे त्यांचा 200 रुपये. क्वांटिटी किती आहे एकाला 200 रुपये आणि एकच आहे. इथं 2 असतं तर आपण मग 400 लिहिलं असतं. मग एकच क्वांटिटी आहे म्हणून टॅक्सेबल अमाऊंट किती झाला 200 रुपये. आता GSTचा दर किती दिलेला आहे 12%. म्हणजे CGST किती असणार आहे 6 आणि SGST पण किती असणार आहे 6. मग आता बघा 100ला आता CGST किती येईल मग तर टॅक्सेबल रेटमध्ये परत काय दिलेलं आहे आपल्याला बघा रेट दिलेला आहे आणि 6% इथं रेट इथं म्हणूया आपण. रेट किती आहे 6. मग 100ला 6 तर 200ला किती येणार आहे 12. तसंच हे 6 किती येणार आहे 12. म्हणजे टॅक्स किती झाला 24 आणि हे 200 असं एकूण रक्कम किती येणार आहे 224. इथं जर टोटल टॅक्स म्हणलं असतं तर फक्त 12 लिहिलं असतं आपण. ठीक आहे ना 6 सॉरी 12 आणि 12 24 लिहिलं असतं. पण आपल्याला टोटल म्हणजे टोटल अमाऊंट विचारलं हे 200 प्लस टॅक्स 24 झाला म्हणजे 224. तसंच एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा हेडफोनच्या संदर्भातलं. तर त्याचा HSN नंबर किती दिलेला आहे 8518. मग काय आहे हेडफोन. नंतर हेडफोनची किंमत किती दिली आहे 750 रुपये आणि नग किती आहेत 1. परत टॅक्सेबल अमाऊंट किती येणार आहे मग 750. इथं 2 नग असते
तर तुम्ही इथं किती दिलं असतं 1,500 टॅक्सेबल अमाऊंट, पण एकच आहे म्हणून 750. मग इथं टॅक्स 6 रुपयाने, 100ला 6, तर 750ला किती येतोय समजा. बघा दर किती आहे याचा मात्र 18% दिलेला आहे. मग 18% म्हणजे CGST किती असणार आहे 9 आणि SGST पण किती असणार आहे 9. मग 100ला 9, मग 750ला किती सोडूया. बघा 9 5 45, 4 9 7 63 आणि 4 67 भागिले हे 10 म्हणजे 67.5. म्हणजे हा किती झाला 67.5. हे सुद्धा किती झालं 67.5 9%. म्हणजे दोन्हींची एकत्र बेरीज केली तर किती येणार आहे बघा 750. आणि हे 67.5 अधिक 67.5 म्हणजे 67.5च्या दुप्पट. किंवा तुम्ही जरी डायरेक्ट असा 18%ने काढलं 750चं तरी चालेल. आणि या दोन्हींची बेरीज किती येते 135. 67.5 अधिक 67.5 म्हणजे 135 आणि 135 अधिक 850 म्हणजे किती 750 म्हणजे किती येते 885. बघा इथे जर बेरीज केली तर. आणि अशा प्रकारे मग टोटल अमाऊंट किती द्यायचे आपल्याला 885. तर अशा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला कर बीजक टॅक्स इनवॉइस तयार करता आला पाहिजे. धन्यवाद.